गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करा आणि अटेंडन्स मार्क करा पहिले चॅट बॉक्स मध्ये पटकन सगळ्यांनी. अटेंडन्स मार्क केली सगळ्यांनी? सब लोगों ने अटेंडेंस मार्क किया? ओके. आज इंग्लिश का क्लास है, सब लोग इंग्लिश का टेक्स्ट बुक निकालिए. निकाला सब लोगों ने इंग्लिश का टेक्स्ट बुक? ओके चलिए हम लोग स्टार्ट करते हैं. स्क्रीन शेयर कर रही हूँ. स्क्रीन सबको विजिबल है क्या बताइए मुझे चैट बॉक्स में. ओके चलिए स्टार्ट करते हैं. फर्स्ट हम इंग्लिश मीडियम का न्यू लेसन लेते हैं और बाद में मराठी मीडियम का. ओके. सगळ्यांना बुक विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके चलिए. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू पोयम. ओके. आज आपण न्यू पोयम घेणार आहे. 25 नंबरची पोयम आहे आफ्टर स्कूल. पोयमचं नाव काय? आफ्टर स्कूल. ओके. तर चला पहिले मी कोण रीड करून दाखवणार मला हे पोयम. आफ्टर स्कूल पोयम कोण रीड करून दाखवणार? कोण रीड करणार पोयम? चला पटकन चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. फर्स्ट माइक ऑन कर आणि रीड कर पोयम. फर्स्ट माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला पटकन. कोण रीड करतय? तन्वी माइक ऑन कर. तन्वी. तन्वी माइक ऑन कर. येस टीचर. पोयम रीड कर. All the
We like पहिले to पोयमचं नाव go काय? to पोयमचं नाव काय ते after रीड कर. school. येस. After school. All good. अल्दो. We like. Although we like to go to school. We आर. are rather get ग्लॅड. to glad to put our Away. books and टू पुट अवे. study आवर बुक अँड स्लेट. स्लेट्स आहे. our book and plates and their things. We Other things. eat other things. We eat When is when it is when it is our over over for the day and of we go to play and rob. Rom. Teacher who While is teacher good and kind kind. is left behind. All by 2 मिनिट केलं असं काय herself. असेल but then Perhaps but then perhaps but then she doesn't mind. ओके माइक ऑफ करा. he doesn't mind. ओके माइक ऑफ करा. नेक्स्ट कोण रीड करणार आहे? चला पटकन रीड करायची पोयम. आरुष माइक ऑन कर. आरुष. Yes. पोयम रीड कर. $25 नंबर. पोयमचं नाव काय? After school. येस रीड कर. Yes. All together we Although we like line to school. we are Although we are like although we पुढे like to school to go to school. go to school. We are although rather rather called glad glad to put to away. put away our books and
shelter and slate slate and पटापट रीड कर. other things other things when it hmm? is Hmm? our wall over for the day. over the day. And off we go to play and roam will teacher while teacher while teacher who is who is who is good and kind eats eat behind left left behind all by horses but then pen passage perhaps have perhaps she don't sweet doesn't mind. ओके व्हेरी गुड. doesn't mind माइक ऑफ करा. बघा मी आता रीड करते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि नंतर एक्सप्लेन करते मी. ओके. आफ्टर स्कूल although we like to go to school, we are rather glad to put away our books and slates and other things when it is over for the day, and off we go to play and roam while teacher who is good and kind is left behind all herself, but then perhaps she doesn't mind. ओके. तर बघा इथे पोएमचं नाव काय, आफ्टर स्कूल, म्हणजे आपली स्कूल संपल्यानंतर. बरोबर. आपली स्कूल जेव्हा चा टाइम होतो, स्कूलचा टाइम आउट होतो म्हणजे स्कूल संपते आपलं, त्याच्यानंतरची सिच्युएशन सांगितली या पोयम मध्ये. ओके. त्याच्यानंतर काय होतं, तर ही पोयम छोट्या मुलांनी आपल्या टीचरसाठी लिहिलेली आहे पोयम ही. ओके. तर बघा या पोयम मध्ये काय सांगितलंय, although we like to go to school. तर काय बोलताय, छोटी मुलं काय बोलतायत की आपल्या सगळ्यांना स्कूलमध्ये जायला खूप आवडतं. ओके. तुम्हाला सुद्धा आवडतं स्कूलमध्ये जायला. तो बोलतोय मला सुद्धा स्कूलमध्ये जायला खूप आवडतं. वी आर रॅदर ग्लॅड टू पुट अवे आवर बुक्स अँड स्लेट अँड अदर थिंग्स व्हेन इट इज ओव्हर फॉर द डे. मग तो काय बोलतो, आपल्या सगळ्यांना स्कूलमध्ये जायला खूप आवडतं, पण जेव्हा स्कूल संपते, स्कूलची लास्टची बेल होते, ओके, तेव्हा आपण सगळेजण कसे खुश होतो आणि काय करतो, सगळेजण आपापले बुक स्लेट्स म्हणजे पाट्या, म्हणजे जे काही आपले सगळे थिंग्स आहेत, आपल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या आपण पटापट काय करतो, बॅगेमध्ये भरतो. बरोबर. वी आर रॅदर ग्लॅड टू पुट अवे आवर बुक्स अँड स्लेट्स अँड अदर थिंग्स वेन इट इज ओव्हर फॉर द डे. जेव्हा आपली स्कूल संपते तेव्हा आपण खूप खुश होतो आणि खुशी आनंदाने आपण काय करतो, पटापट पटापट आपले सगळे बुक्स वगैरे, नोटबुक्स वगैरे, वॉटर बॉटल वगैरे सगळं आपण बॅग मध्ये पॅक करतो. ओके. तर फर्स्ट पॅरा कळाला तुम्हाला. फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय, तर ही पोयम छोट्या मुलांनी म्हणजे स्टुडंटनी टीचरसाठी लिहिलेली आहे ही पोयम. ओके.
तर या पोएम मध्ये काय सांगितलं, पहिले स्टुडंट काय बोलतात की आपल्या सगळ्याला स्कूलमध्ये, सर्वांना स्कूलमध्ये जायला खूप आवडतं, पण जेव्हा स्कूलची शेवटची लास्टची बेल होते तेव्हा आपण इतका खुश होतो, की आपण सगळे खुश, हॅप्पी, म्हणजे सगळे जे बुक्स वगैरे आहेत आपल्या, आपण पटापट बॅगेमध्ये पॅक करतो. करताना तुम्ही सुद्धा करताना, जेव्हा तुमच्या स्कूलची लास्ट वाली बेल होते तेव्हा तुम्ही सुद्धा काय करता, सगळी बॅग पॅक करता, राईट? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. सगळेजण आहेत की झोपलेत? ओके. नेक्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय बघा. And off we go to play and roam, while teacher who is good and kind is left behind all by herself, but then perhaps she doesn't mind. बघा, तर काय बोलतात इथे स्टुडंट सगळेजण, आणि आपण काय करतो, जसे आपली स्कूल सुटली, आपली स्कूल ओव्हर झाली, आपण काय करतो, बाहेर जातो आणि खेळतो वगैरे, बरोबर, इकडे तिकडे मस्ती वगैरे करतो, खेळतो वगैरे, बरोबर, ग्राउंड मध्ये. आणि आपली स्कूल संपल्यानंतर आपले जे टीचर असतात ते जातात का घरी लगेच? ते सुद्धा आपल्यासोबत घरी जातात का? नाही. ते काय, ते अजूनही क्लासरूम मध्येच असतात, त्यांचं काम करत असतात. ओके. व्हाईल टीचर हु इज गुड अँड काइंड इज लेफ्ट बिहाइंड ऑल हरसेल्फ. हे जे टीचर आहेत, जे गुड आणि काइंड आहेत, चांगले आणि दयाळू आहेत, हे टीचर्स काय आहेत, आपण आपली स्कूल ओव्हर झाल्यानंतर सुद्धा ते स्कूलमध्ये राहतात, क्लासरूम मध्ये राहतात आणि आपलं काम करतात. बट देन परहॅप शी डझंट माइंड. पण आपण म्हणजे स्कूल ओव्हर झाल्यानंतर आपण घरी जातो, पण त्यांना काही, म्हणजे त्यांना एवढं काही हे नाही, माइंड नाही करत ते. ओके. त्यांना काही वाटत नाही की मुलंच घरी चालले तर आपण सुद्धा घरी जायला पाहिजे, असं नाही. ते तिथे राहून पहिले तुम्हाला सगळ्यांना नीट घरी जायला पोहोचवतात, आणि नंतर त्यांचं जे काम वगैरे आहे ते केल्यानंतरच ते घरी जातात, बरोबर. म्हणून त्यांनी काय सांगितलं, अँड ऑफ वी गो टू प्ले अँड रोम, while टीचर हु इज गुड अँड काइंड इज लेफ्ट बिहाइंड ऑल बाय हरसेल्फ, बट देन परहॅप शी डझंट माइंड. तर आपण सगळे गेल्यानंतर घरी सुद्धा हे जे आपले चांगले आणि दयाळू टीचर्स आहेत ते काय, आपल्या ते क्लासरूम मध्येच असतात, स्कूल मध्येच असतात. ओके. कळालं सगळ्यांना पोयम आफ्टर स्कूल? म्हणून या पोयमचं नाव काय दिलं, आफ्टर स्कूल, म्हणजे स्कूल सुटल्यानंतरची सिच्युएशन सांगितली आहे याच्यामध्ये. तुमची स्कूल सुटल्यानंतर काय होतं ते सगळं सांगितलं. एकदा तुमची लास्टची बेल रँग झाली, वाजली, की तुम्ही एकदम खुश होता आणि तुमची बॅग काय करता, तुम्ही पटापट पटापट पॅक करता, बरोबर. आणि जशी तुमची स्कूल सुटली, तुम्ही काय करता, बाहेर जाता, मस्तपैकी खेळत खेळत घरी जाता, म्हणजे थोड्या वेळ खेळता ग्राउंडवर वगैरे, मस्ती वगैरे करता. ओके. आणि मग घरी जाता, बरोबर. पण तुमच्या ज्या टीचर्स वगैरे आहेत ते लगेच तुमच्या नंतर घरी जातात का? नाही. ते क्लासरूम मध्ये असतात. ओके. त्यांचं काम वगैरे सगळं सगळं नीट आटपून काय करतात, ते घरी जातात. ओके. तर कळाली सगळ्यांना पोयम आफ्टर स्कूल? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना पोयम कळाली? ओके. क्वेश्चन आन्सर्स बघूया. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय मला. ओके. ओके. इथे चला, फर्स्ट क्वेश्चन काय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके. व्हॉट डू द चिल्ड्रन डू वेन स्कूल इज ओव्हर फॉर द डे? व्हॉट डू द चिल्ड्रन डू वेन स्कूल इज ओव्हर फॉर द डे? जेव्हा स्कूल संपते तेव्हा चिल्ड्रन काय करतात? कोण सांगणार मला आन्सर? जेव्हा स्कूल संपते तेव्हा चिल्ड्रन काय करतात? जेव्हा स्कूल संपते तेव्हा कोण सांगणार मला? ओके, रिद्धी सांग.
गार्डन मध्ये खेळतात. यस, खेळतात आणि मस्ती करत जातात. ओके, मस्ती करतात. व्हेरी गुड. तर बघा आन्सर कसं लिहायचं, इथे मी आन्सर लिहिलेलं आहे बघा. आन्सर कसं लिहायचं आहे, वेन स्कूल इज ओव्हर फॉर द डे, जेव्हा शाळा संपते, शाळा तुमची सुटते, द चिल्ड्रन प्ले अँड रोम. काय लिहिणार आन्सर, द चिल्ड्रन प्ले अँड रोम. ओके, मुलं काय करतात, खेळतात आणि मस्ती करतात, दंगा वगैरे करतात. नेक्स्ट, हु इज लेफ्ट बिहाइंड इन द स्कूल. शाळा सुटल्यानंतर स्कूलमध्ये कोण राहतात, हु इज लेफ्ट बिहाइंड इन द स्कूल. तन्वी सांग. टीचर. येस, टीचर. कोण राहतात, टीचर. आन्सर काय लिहिणार, द टीचर इज लेफ्ट बिहाइंड इन द स्कूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टीचर लाईक. टीचरांना काय आवडतं, कोण सांगणार. टीचरला काय आवडतं, कोण सांगणार. ओके, स्नेहा बताइए, टीचर को क्या पसंद होता है, क्या अच्छा लगता है टीचर को. कोण सांगणार अजून. कनिक सांग, टीचरला काय आवडतं. कनिक, आवाज येतोय. मुलांना आवडतो. काय आवडतं. हॅलो, परत सांग, मला ऐकायला नाही आलं. टीचरला मुलांना काय वाटेल आवडतं, मुलांना काय आवडतं टीचरांना. मुलांना रीडिंग करायसाठी. शिकवायला. ओके, मुलांना शिकवायला आवडतं. काय आन्सर लिहिणार मग, द टीचर लाईक टू टीच अँड प्ले विथ देअर लवली लिटिल स्टुडंट. मुलांना, टीचरांना काय आवडतं, त्यांचे जे स्टुडंट आहेत छोटे छोटे, त्यांच्यासोबत खेळायला आणि त्यांना शिकवायला टीचरला खूप आवडतं. आन्सर काय लिहिणार, टीचर लाईक टू टीच अँड प्ले विथ देअर लवली लिटिल स्टुडंट. कळालं सगळ्यांना आन्सर. आन्सर कळालं का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय विचारलंय बघा, व्हॉट डू यू फील वेन यू लिव्ह होम टू गो ऑन अ विजिट टू अनदर टाउन, राईट अबाउट इट 2 and 3 लाईन्स. बघा, तर तुम्हाला काय सांगितलं इथे, क्वेश्चन काय विचारलंय, जर तुम्ही घरापासून 2-3 दिवस लांब गेला, दुसऱ्या कुठल्या तरी सिटी मध्ये गेला, कोणाकडे वगैरे गेला, तर तुम्हाला कसं फील होतं, तुम्हाला काय वाटतं तेव्हा. तुम्हाला आठवण वगैरे येते ना कधी कधी. बघा, म्हणजे आता तुमचं घर सोडून तुम्ही बाहेर वगैरे कुठे गेला 2-3 दिवस, तर तुम्हाला तेव्हा कसं फील होतं ते लिहायचंय. कोण सांगणार मला, कसं तुम्हाला वाटतं, तुम्ही घर सोडून गेल्यावर दुसऱ्या सिटीमध्ये वगैरे, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, कोण सांगणार. आर्या सांग, तुला कसं वाटतं जेव्हा तू दुसऱ्यांकडे, म्हणजे रिलेटिव्ह वगैरे कडे गेली, दुसऱ्या गावी वगैरे गेली, तर तुला कसं वाटतं. वाईट. हा, मग तुला आठवण येते. ओके, म्हणजे घराची आठवण वगैरे येते ना आपल्याला, आपल्या जागेची. तर तेच लिहायचंय. कसं लिहिणार मग तुम्ही आन्सर, बघा काय लिहिणार तुम्ही, आय एन्जॉय दॅट मोमेंट बट आफ्टर सम टाइम आय मिस माय स्कूल फ्रेंड अँड फील लोनली. ओके, तर काय लिहिणार तुम्ही, आम्ही दुसऱ्यांच्या इकडे गेलो दुसऱ्या सिटीमध्ये, पण त्यात आम्ही तेवढं पुरतं तिथे एन्जॉय करतो, म्हणजे तेवढ्या पुरतं मला हॅप्पी वाटतं. ओके, आय एन्जॉय दॅट सम बट, मी तेवढ्या पुरतं तिथं एन्जॉय करतो, पण थोड्या वेळानंतर मला माझ्या स्कूलची आठवण येते, मला माझ्या फ्रेंडची आठवण येते आणि मी एकटं फील करतो, एकटं एकटंच वाटतं मला. ओके, आय एन्जॉय दॅट मुमेंट
but after some time I missed my school friend and feel lonely. ओके, कळालं? कसं आन्सर लिहिणार? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना आन्सर कळतायत का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना कळतंय? रिप्लाय करा. सगळेजण आहेत की नाही क्लासमध्ये? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय लिहिलंय? थर्ड क्वेश्चन दिलाय बघा काय. इंटरव्ह्यू युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, तुमच्या टीचरचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ओके बघा, फर्स्ट काय लिहिलंय? व्हॉट वर्क डज द टीचर डू. तुमचे टीचर या टायमाला काय करतील हे तुम्हाला विचारायचंय. ओके बघा, फर्स्ट काय, ऍट द बिगिनिंग ऑफ द स्कूल इयर. तेव्हा काय करतात तुमचे टीचर? जेव्हा तुमची स्कूल स्टार्ट होते तेव्हा ते काय करतात? ऍट द बिगिनिंग ऑफ द स्कूल गेट टू नो चिल्ड्रन अँड प्रिपेअर सिलेबस. जेव्हा जेव्हा तुमची स्कूल स्टार्ट होते तेव्हा तुमचे टीचर असतात ते सगळ्या मुलांबद्दल जाणून घेतात. पहिले मुलांबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काय करतात ते बघतात, कोण कसा स्टुडंट आहे वगैरे. ओके, आणि नंतर आपल्या जो सिलेबस आहे त्याच्याबद्दल प्रिपरेशन करतात. ओके, वेन शी अरेंज द पिकनिक. जेव्हा ते पिकनिक अरेंज करतात ते काय करतात? टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन. जी छोटी मुलं आहेत, स्टुडंट आहेत, त्यांचं काळजी घेतात. ओके, वेन शी कंडक्ट एक्झामिनेशन. जेव्हा ते एक्झाम ठेवतात ते काय करतात? चिल्ड्रन प्रोग्रेस इन देअर स्टडी. काय काम करतात ते बघतात की मुलांचं किती प्रोग्रेस झालंय, आपण शिकवलं त्याच्यावर किती सगळ्यांचं लक्ष आहे, किती लोक समजलंय मुलांना, ते चेक करतात. ओके, व्हॉट डज शी लाईक बेस्ट अबाउट युअर क्लास. तुम्हाला तुमच्या टीचरला तुमच्याबद्दल, तुमच्या क्लासबद्दल काय जास्त आवडतं? मेंटेन क्लीननेस ऑफ क्लासरूम. तुमच्या क्लासरूम क्लीन ठेवण्याचं तुमच्या टीचरला खूप आवडतं असं तुम्ही लिहू शकता. ओके, कळालं सगळ्यांना? क्वेश्चन आन्सर्स कळाले का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला घरी लिहायचे. होमवर्क मध्ये तुम्हाला घरी लिहायचे आहेत सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे? पोयम कळाली? आफ्टर स्कूल एक्झामला आहे ना पोयम? कळाली सगळ्यांना? ओके, होमवर्क मध्ये काय करायचंय? क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके, हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते होमवर्क मध्ये लिहायचे. ओके, नेक्स्ट, मराठी मीडियम स्टुडंट आहेत का क्लासमध्ये? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मराठी मीडियम आहेत ना? ओके, तुमचं घेऊया आपण नेक्स्ट लेसन.
ओके, लास्ट टाइमचं केलं. हे जे मी सांगितले होते वर्ड्स रीड लिहायला आणि त्याचे प्रोनाउन्सिएशन लिहायला, उच्चार लिहायला, लिहिले का मराठीत? होमवर्क केला का लास्ट टाइमचा सहयोग? ओके, तर आज आपण न्यू लेसन बघणार आहोत, न्यू टॉपिक बघणार आहोत. वी हॅव समथिंग इन अवर माइंड. ओके, तर बघा इथे काय दिलंय ते आपण बघूया. फर्स्ट काय दिलं बघा, लिसन केअरफुली अँड प्ले दिस गेम. लक्ष देऊन ऐकायचंय आणि हा गेम खेळायचा. ओके, टीचर फॉर्म ग्रुप्स ऑफ 3. चूज एनी वन पिक्चर इन युअर ग्रुप. ओके, काय करायला सांगितलंय टीचरने? ग्रुप तयार करायला सांगितले. फॉर्म ग्रुप्स ऑफ 3, तिघांचा ग्रुप बनायला सांगितलंय आणि तुम्हाला याच्यातले कुठले पिक्चर पाहिजे ते काय करायला सांगितले? चूज करायला सांगितलेत. ओके, बघा काय काय दिलंय इथं पिक्चर. सहयोग रीड कर, काय काय लिहिलंय, पिक्चर्स कुठले कुठले आहेत? सहयोग. टायगर, हत्ती, एलिफंट, एलिफंट, बोट, पेन्सिल, बोर्ड, बॉल, फिश, डक, नंतर टेबल, टेबल, बुक, नोटबुक, नोटबुक, सन, फ्लावर, रोज, रोज, ROSE रोज. स्पेलिंग रीड करायला तेव्हा समजेल. ओके, ते सगळे तुम्हाला काय दिलेत? पिक्चर्स दिले. याच्यातले काय करायचंय? ग्रुप पिक्चर चूज करून घ्यायचे असं त्यांनी सांगितलं. ओके, गेम आहे हा एक. चला मग आपण बघूया आता. नाव टॉक अबाउट इट इन 3 स्टेप. आता याच्याबद्दल आपल्याला त्या पिक्चर बद्दल बोलायचं 3 स्टेप मध्ये. बघा, ऑल 3. वी हॅव समथिंग इन अवर माइंड. त्याचा माईक ऑन आहे, त्याने माईक ऑफ करा. ओके, आता बघा तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन विचारायचे एका वस्तूबद्दल, म्हणजे कोडासारखं विचारायचं त्यांना. बघा इथे सगळ्यांनी पहिले जण सगळे 3 जण एका ग्रुप मधले बोलणार काय? वी हॅव समथिंग इन अवर माइंड. ते बोलणार आमच्याकडे एक क्वेश्चन आहे, आमच्या डोक्यामध्ये एक क्वेश्चन आहे तुम्हाला विचारायला, असं ते बोलणार. ओके, आमच्या डोक्यामध्ये. मग नंतर पहिला स्टुडंट काय सांगेल? त्याचा कलर सांगेल त्या वस्तूचा. आता समजा यांनी सांगितले अँड इट इज ग्रीन, त्यांनी कलर सांगितला. ओके, तो ग्रीन कलरचा असं त्याने सांगितलं. नेक्स्ट सेकंड स्टुडंट काय बोले? अँड इट इज बिग अँड इट इज स्क्वेअर. मग त्यांनी शेप सांगितला आणि साईज सांगितली. अँड इट इज बिग, तो खूप मोठा आहे आणि स्क्वेअर शेपचा आहे. ओके, नेक्स्ट स्टुडंट 3 काय सांगणार? अँड वी राईट ऑन इट. ऍक्शन सांगितली त्यांनी, आपण त्याच्यावर काय करू शकतो? लिहू शकतो. ऑल 3 गेज व्हॉट इट इज. सगळे बोलले काय असेल ते. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? गेस करायचं, ओळखायचं काय असणार ते. जो ग्रीन कलरचा आहे बघा इथे काय आहे? जो ग्रीन कलरचा आहे, जो स्क्वेअर शेप मध्ये आहे आणि त्याच्यावर आपण लिहू शकतो बोर्ड. काय आहे? बोर्ड. दिसतंय इथे सगळ्यांना? बोर्ड. ओके, आन्सर आलं बोर्ड. समजलं कसं करायचं? समजलंय का? आता बघा, आता समजा एक चूज केला मी. ओके, मी चूज केला एक. ओके, आता मी सांगेल मी आता बोलणार वी हॅव समथिंग इन अवर माइंड. ओके, मी सांगेल अँड इट इज येल्लो. ओके, लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी, मी विचारते तुम्हाला सगळ्यांना. ओके, मी सांगते अँड इट इज येल्लो.
and it is round, and it is round shape, and it is round shape, and it is big. Okay, and it gives us sunlight. It gives us light. Yeah, it gives us heat. Guess what it is? कोण सांगणार मला काय असेल ते? कोण सांगणार मला? आन्सर सांगा चला पटकन. मी तुम्हाला विचारलंय क्वेश्चन. काय विचारलंय? मी सांगितलं, विचारलं पहिले. इट इज अ, काय विचारलं पहिले? इट इज येल्लो. इट इज येल्लो. ओके, इट इज बिग and it is round in shape, and it is give us heat or light. कोण सांगेल मला काय आन्सर असेल? चला पटकन. सहयोग सांग काय आन्सर असेल? जो येल्लो कलरचा आहे, जो गोल्ड शेपचा आहे आणि खूप मोठा आहे, आणि तो आपल्याला उष्णता आणि लाईट देतो. काय असं? सहयोग सांग Sun. पटकन. सन. व्हेरी गुड. आन्सर काय येणार इथे? काय सांगणार तुम्ही? इट इज सन. ओके, असंच तयार करायचंय तुम्ही आणि सांगायचंय. बघा अजून एक. ओके, अजून एक सांगते मी तुम्हाला. वी हॅव समथिंग इन आवर माइंड. ओके, and it is white, and it is white, and it is small, and it is a bird सुद्धा लिहू शकता तुम्ही. and it is white, and it is a bird, and it is live in water, and it can swim. कोण सांगेल मला काय असेल हे? जो व्हाईट कलरचा आहे, जो व्हाईट कलरचा आहे, जो व्हाईट कलरचा आहे, जो आणि एक बर्ड आहे तो, आणि तो पोहू शकतो. काय असं या पिक्चर मध्ये? जो व्हाईट कलरचा आहे, बर्ड आहे एक, आणि तो पोहू शकतो, स्विम करू शकतो. सहयोग सांग. सहयोग, आवाज येतोय माझा? ओके, आर्या सांग. तो पोहू शकतो. डग. हा, मग असं कुठला याच्यामध्ये काय याच्यामध्ये या पिक्चर मध्ये तुम्हाला हे सांगितलं ना, कोड सांगितलं मी तुम्हाला, क्लू दिला की तो व्हाईट कलरचा आहे, तो एक बर्ड सुद्धा आहे, आणि तो पाण्यामध्ये पोहू शकतो. काय या पिक्चर मध्ये तसं? फिश. फिश बर्ड आहे का? नाही. डक दिसतंय इथे, डक व्हाईट कलरचा. ओके, डक. याचा आन्सर आहे डक. असं तुम्हाला बनवायचे क्वेश्चन बनवायचे. इथे तुम्हाला सांगितलंय ते क्वेश्चन. फर्स्ट कलर त्याचा घ्यायचा, कुठल्याही जे काही पिक्चर इथे दाखवलंय त्याचा कलर तुम्ही सांगायचा. नंतर त्याचा शेप वगैरे सांगायचा, साईज वगैरे सांगायचं. नंतर त्याच्या रिलेटेड कुठली गोष्ट सांगायची, म्हणजे ऍक्शन सांगायची, काही सांगू शकतात त्याच्याबद्दल. ओके, आणि नंतर मग सगळ्यांना विचारायचं गेस व्हॉट इट इज. गेस करायला लावायचं सगळ्यांना.
आणि सगळेजण मग त्याचा आन्सर देतील. ओके, जसं तुम्ही कोडं विचारता, खेळला असेल ना तुम्ही गेम खेळत असाल कोडं, तसंच हा सुद्धा एक गेमच आहे. ओके, कळलं? सहयोग कळालं का? ओके, सहयोगच लेफ्ट झालेला आहे. ओके, तर इंग्लिश मीडियम. ओके, सहयोग कळालं का तुला? बघा इथे काय सांगितलंय तुम्हाला, कोडं विचारायचं. इथे पहिलं वाला कोडं कसं विचारलंय तुम्हाला, मग तुम्हाला आता इथे बोर्डचं आता हे सगळे पिक्चर्स दिलेले. ओके, या पिक्चरच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारायचे. ओके, आता पहिलं त्यांनी कसं बोर्ड बद्दल सांगितलं, त्यांनी की इट इज अ ग्रीन, तो ग्रीन कलरचा आहे असं त्यांनी सांगितलं. तो बिग आहे, तो खूप मोठा आहे आणि तो स्क्वेअर शेपचा आहे आणि आपण त्याच्यावर लिहू शकतो, वी राईट ऑन इट असं त्यांनी सांगितलंय ना. मग तुम्ही गेस केलं काय ते बोर्ड, असं तुम्ही क्वेश्चन बनवायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं सनचं कसं बनवून सांगितलं, इट इज अ येल्लो, तो येल्लो कलरचा आहे. ओके, इट इज बिग अँड राऊंड शेप, तो कशात तो खूप मोठा आहे आणि राऊंड शेपचा आहे, गोल शेपचा आहे. आणि इट गिव्ह अस लाईट अँड हीट, तो आपल्याला काय देतो, उष्णता देतो आणि लाईट देतो. तर तुम्ही सांगितलं मला सन. ओके, तसंच आता तुम्ही बनवायचं, वेगळे वेगळे याचं बनवायचं. आता तुम्ही बॉलचं सुद्धा बनवू शकता. बघा, इट इज इट इज इट इज अ राऊंड इन शेप, बरोबर. इट इज अ राऊंड इन शेप, इट कॅन बी स्मॉल, इट कॅन बी स्मॉल या बिग. बॉल हा दोन्ही स्मॉल सुद्धा असू शकतो, बिग सुद्धा असू शकतो, पण इथे तुम्हाला बिगच दाखवलाय, पण इट इज अ बिग असं लिहा तुम्ही. ओके, अँड इट इज यूज इन प्लेइंग, इट इज यूज इन इट इज यूज टू प्ले विथ द बॅट असं सुद्धा लिहू शकता. हे तुम्ही बॅट सोबत खेळताना यूज करता. काय आन्सर येईल, बॉल. कळालं? असे क्वेश्चन विचारायचे त्यांना कोडासारखं. कळालं आता सहयोग? ओके, तर हे सगळे क्वेश्चन घरी आज होमवर्क मध्ये करायचे तुम्ही. होमवर्क मध्ये सहयोग हे असे क्वेश्चन मला तयार केलेले, म्हणजे या पिक्चरच्या रिलेटेड क्वेश्चन तयार करायचे आहेत सगळ्याचे. जसं बोर्ड बद्दल कसं त्यांनी केलंय तसं सगळ्यां पिक्चर बद्दल कोड तयार करून दाखवायचंय. ओके, क्वेश्चन तयार करायचे. कळालं? ओके, तर सगळ्यांना कळालं जे आपण आज शिकलो. आफ्टर स्कूल पोएम कळाली का? इंग्लिश मीडियम स्टुडंट आफ्टर स्कूल पोएम कळाली का? क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत तुम्हाला. ओके, आणि मराठी मीडियम जे मी सांगितले पझल कोडासारखे क्वेश्चन तयार करायचे ते करायचे. ओके, कोणाला काही डाऊट? एक्झामचा झाला का तुमचा स्टडी? एक्झाम आहेत ना चालू? आज कुठला पेपर आहे जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. आज कुठला पेपर आहे? एक्झाम चालू आहे ना तुमची इंग्लिश मीडियम? ओके, काही स्कूलची चालू आहे, काही स्कूलची नाही आहे वाटतं चालू. असं आहे का? आज नाही आहे एक्झाम. ओके,
सगळ्यांनी स्टडी करायला स्टार्ट करा. एक्झाम येतील आता, स्कूल सुद्धा ओपन होतील. सगळ्यांनी स्टडी करायला स्टार्ट करा. ओके, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लर्न करा इंग्लिशचे सुद्धा. सगळ्या स्टोरी सांगितल्यात ना तुम्हाला, लेसन सगळे समजलेत. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे आहेत. ओके, आणि मराठी मीडियम स्पेलिंग वगैरे रीड करा, लर्न करा. ओके ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन. बाय 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 टीचर. बाय. बाय टीचर. चला लेफ्ट करा क्लास पटकन.